अवघ्या महाराष्ट्राला आपल्या गायकीनं झपाटून टाकलेला गंधर्व सूर मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात इथंच झंकारला. आपल्या जीवनाच्या सायन संध्येला त्यानं आळवली अनोखी भैरवी. ज्येष्ठ गायक संगीतकार दिवंगत सुधीर फडके यांची शेवटची मुलाखत अखेरचे. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला नेमजशीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला मातेच्या चरणतला तू भूता मी नित्य पाहिला होता मग बदलासी अन्य देश चलला हो सृष्टीची विविधता पाहू जननी विरह शंकितची झाले कधी तुवा वचन तिज देखले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाही प्रवितया परगाणी. वीर सावरकर चित्रपट, कारण एवढा मोठा पिक्चर तुम्ही काढायचं डेअरिंग केलं आणि तो लोकांसमोर पोहोचवला, तर तुम्हाला आता काय वाटतं त्याबद्दल? जी गोष्ट माझ्या मनामध्ये पूर्ण ठसलेली होती आणि अनेक वर्ष ही इच्छा होती की सावरकरांसारख्या माणसाच्या आयुष्यावर जर चित्रपट होत नसेल तर इतर सगळे चित्रपट जे चरित्रात्मक होतात बरं का, त्याच्यामध्ये सावरकरांना काही स्थानच नाही आहे का, हा विचार माझ्या मनामध्ये अनेक वर्षानुवर्ष होतं. सावरकर जेव्हा जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या जीवनावर चित्रपट काढणं योग्य नव्हतं, परंतु ते गेल्यानंतर मात्र माझ्या मनामध्ये खरोखरीच फार प्रभावीपणानं हा विचार येऊ लागला. सुदैवाने काय होतं, सावरकरांचा माझा अत्यंत जवळचा संबंध होता. मी त्यांच्याकडे अनेक वेळा गेलो, त्यांनी मला अनेक वेळा दूरध्वनी करून मला बोलवून घेतलं आहे आणि पुष्कळ वेळा असं झालं आहे की मला माझं काही काम असलं त्यांच्याकडे तर मी त्यांना दूरध्वनी करत असे आणि केव्हा येऊ तर ते मला साधारणपणे सकाळी 9ची वेळ त्यांची भेटायची, लोकांना ती वेळ असते साधारणपणे होती. तर बोलवत असत. माझं काम संपलं की मी उठे. तर अनेक वेळेला त्यांनी मला असं विचारलं आहे की तुला दुसरं काही काम जरुरीचं काम आहे का, असलं तर जा आणि नसलं तर बैस बरं का. आणि असं मला ठेवून घेतलं आहे. अर्धा तासभर माझ्याशी बोलले आहेत, अनेक गोष्टी बोललेत बरं का. तर इतका माझा त्यांचा परिचय होता. सावरकरांच्या जीवनावरती चित्रपट काढावा असे असंख्य प्रसंग आहेत, असंख्य. और इसके लिए सशस्त्र क्रांति की पताका फहराऊंगा. यदि इसमें मैं सफल हुआ तो छत्रपति शिवाजी महाराज की भांति स्वराज स्थापित करूंगा और तेरे मस्तक पर स्वतंत्रता का अभिषेक करूंगा. माँ मुझे शक्ति दो माँ. मूळ उद्देश हाच आहे की ज्यांच्या खांद्यावरती आता या देशाची धुरा वाहिली जाणार आहे त्यांच्या मनावरती संस्कार झाले पाहिजेत. बरोबर, हा त्यातला हेतू आहे प्रमुख. आणि तो हेतू मी अगदी आनंदाने सांगतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये
हा हेतू साध्य होतो आहे. आणि म्हणून हा चित्रपट करायचा त्याच्यावरती असं ठरवलं. त्यावेळेला ज्या ज्या काही गोष्टी ठरवल्या त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोणाचाही वैयक्तिक चित्रपट असता कामा नये आहे. हा चित्रपट हा सर्वांचा असला पाहिजे आणि म्हणून तो ट्रस्ट केला. त्याचा सावरकर दर्शन प्रतिष्ठान हे त्या ट्रस्टचं नाव. आणि पुन्हा हे इतकं प्रचंड काम आहे ते एकटा मनुष्य करू शकत नाही आणि एकटा मनुष्य पुराही पडू शकत नाही. म्हणून मला माझ्याच विचारांचे असलेले किंवा माझ्या विचारसरणीला अनुसरून असलेले असे जे 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 काही भेटतील त्यांना मी विचारलं. त्यापैकी पहिल्यांदा विचारलं बाबासाहेब पुरंदरेंना, दुसरं विचारलं बिंदू माधव जोशींना आणि असं तिघांनी मिळून मी हा ट्रस्ट स्थापन केला. पहिले जे ट्रस्टी होते ते दिग्गज होते खरोखरी. त्यात एकच नाव सांगतो म्हणजे आपल्याला त्याची कल्पना येईल की त्याच्या अगोदर नुकतेच निवृत्त झालेले हिंदुस्थानचे सरसेनापती जनरल बेऊर हे आमच्या या ट्रस्टचे ट्रस्टी होते. चित्रपटाला अनेक वर्ष लागली. हा एक माझ्यावरती अनेक वर्ष लोकांचा आक्षेप होता. अनेक लोकांनी ठरवून माझ्यावरती वर्तमानपत्रामध्ये अत्यंत वाईट शब्दामध्ये लेख लिहिले आहेत, टीका केली आहे, अश्लील टीकासुद्धा केलेली आहे बरं का. एकच होतं की पैशा संबंधामध्ये मात्र माझ्याविषयी कोणी एक शब्द काढू शकला नाही, कारण मी एक पैसा तर कशाला स्पर्शही केला नाही. पण माझ्याकडे जे जे होतं ते सगळं या चित्रपटासाठी अर्पण केलेलं आहे. मला जे जे करता येईल ते सगळं मी या चित्रपटाकरता केलं आहे. माझं म्हणून जे जे काही होतं, माझ्या पत्नीचं म्हणून जे काही होतं, मुलगा स्वतंत्र आहे परंतु मी आणि माझी पत्नी आम्हाला या चित्रपटासाठी जे जे काही देता येईल ते सगळं आम्ही या चित्रपटाकरता आम्ही ते अर्पण करण्याकरता आपल्याला संधी मिळाली हेच भाग्य आहे मोठं. अन्याय एवं हिंसा का विरोध नहीं करना ही हिंसा है. ये मत भूलिए कि शत्रु को मारने का विचार ही जब हमने मार दिया तो हमारे देश की हत्या हो गई. मेरा नाम क्या है? विनायक दामोदर सावरकर. त्यामुळे हा चित्रपट लांबला. असा आहे की कुठलाही चित्रपट करायचा झाला आणि तो जर कोणाच्याही चरित्रावरती असेल तर तो जो चित्रपट असतो, तो जो चरित्रकार असतो त्याची खडा माहिती असावी लागते आणि अगदी बारीक 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 माहिती असावी लागते. याचा अर्थ असा ते रक्तामध्ये सगळं भिनावं लागतं. हे कोणीच केलं नाही. लेखक अनेक झाले, दिग्दर्शक अनेक झाले. ते प्रत्येकाला मी पुस्तकं दिली होती की वाचायला. जवळजवळ 20-25 पुस्तकं दिली होती. आणि तुम्हाला पहिल्यांदा एक आणखीन सांगतो की पहिले जे आम्ही लेखक म्हणून ज्यांना आम्ही निवडलं होतं ते होते खरे लेखक होते विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकर म्हटलं की लास्ट वर्ड म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शनामध्ये आणि लेखनामध्ये. तर त्यांनी मला मी भाऊसाहेब पुरंदरेशी गेलो त्यांच्याकडे आणि त्यांना म्हटलं तुम्ही सावरकरांच्यावरती लिहाल का पटकथा. तर त्यांनी विचार केला. ते म्हणाले मी लिहीन, परंतु तुम्ही एक गोष्ट माझ्याकरता केली पाहिजे. म्हणजे सावरकरांनी स्वतः लिहिलेली आणि सावरकरांच्यावरती लिहिली गेलेली अशी जितकी पुस्तकं तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला मिळवता येतील ती सगळी पुस्तकं मला आणून द्या. ती सगळी पुस्तकं मी वाचेन आणि पूर्णपणे माझ्या रक्तामध्ये सावरकर भिनले म्हणजे मग मी लिहायला सुरुवात करेन. आणि मी त्यांना जवळजवळ 70 पुस्तकं आणून दिली. याचं कारण असं की हा चित्रपट मी 85 साली रजिस्टर केला चॅरिटी कमिशनरकडे. चित्रपट नव्हे, हा ट्रस्ट रजिस्टर केला.
आणि त्यावेळेला 83 साली म्हणजे त्याच्या 2-2.5 वर्ष अगोदर त्यांच्या जन्माला 100 वर्ष झाले होते. 1883 साली त्यांचा जन्म, बरोबर. बरं का. तर त्यामुळे अनेक भाषांच्यामध्ये आपल्या देशामधल्या सावरकरांच्यावरती पुस्तकं लिहिली गेली आणि म्हणून मी 70 पुस्तकं विश्राम बेडेकरांना दिली. ते म्हणाले मी ही सगळी पुस्तकं वाचणार आहे आणि माझे वाचून झाल्यानंतर मी तुम्हाला फोन करीन आणि की माझं वाचून झालेलं आहे आणि आता मी लिहायला तयार आहे, बरं का. त्याप्रमाणे जवळजवळ 2.5 वर्ष ते वाचत होते आणि त्याच्या नोट्स काढत होते. आणि 2.5 वर्षानंतर जवळजवळ त्यांनी मला फोन केला, मला दूरध्वनी केला आणि म्हणाले आता मी सगळं वाचन माझं झालेलं आहे आणि मला आता माझा विश्वास आहे की मी सावरकरांच्यावरती पूर्णपणे माझ्या कल्पनेप्रमाणे मी उत्तम लिहू शकेन. तुम्हाला वेळ असला तर या. वेळ असला तर काय, आम्ही इतके उत्सुक होतो. आम्ही 5-7 जण गेलो तिथे आणि तोपर्यंत त्यांनी फक्त अर्धा भाग लिहिला होता. सबंध भाग नव्हे, 2.5 वर्षामध्ये त्यांनी अर्धा भाग लिहिला होता आणि अर्धा भाग लिहायचा होता. परंतु तो अर्धा भाग सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेला आम्ही वाचला त्यावेळेला सगळाच भाग काही आम्हाला चांगला वाटला नाही. 65% चांगला होता, पण 25% थोडासा आम्हाला न आवडणारा होता. त्यानं आम्ही स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, मी हे बाजूला ठेवतो, पुन्हा लिहायला सुरुवात करतो. त्यांनी 4 वेळेला हा अर्धा भाग लिहिला आणि त्यांच्या स्वतःच्या मनाला जेव्हा हे पटलं की आपण आता याच्यापुढे लिहायचं कारण नाही, कारण हा उत्तम झालेला आहे, तेव्हा ते म्हणाले आता या आणि आता ऐका. अप्रतिम होता. आणि जर सुदैवाने बेडेकर शेवटपर्यंत लेखक म्हणून राहिले असते तर, पण हा जर तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये आडवा येत असतो. काय झालं त्यावेळेला त्यांना ब्लड प्रेशरचा विकार सुरू झाला. त्याच्यापूर्वी वर्षभर झाला होता, पण त्यांनी आटोक्यात आणला होता. त्यांच्या डॉक्टरनेही आटोक्यात आणला होता. परंतु 2 भाग झाल्यानंतर मला म्हणाले एक 8-15 दिवस मी आता विश्रांती घेतो आणि पुढचा भाग लिहायला सुरुवात करतो. एक 8 दिवसानंतर त्यांचा फोन आला की मी आता पुढचं लिहू शकणार नाही आहे. याचं कारण की माझा हा ब्लड प्रेशरचा रक्तदाबाचा विकार खूपच वाढला आहे. त्यानंतर जी पुढे घसरण लागली ती अनेकाने पैसे घेतले वाटेल तेवढे. बरं आम्हाला पैसे ते मागतील ते देण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हतं, कारण असा लेखक कोण मिळणार आहे. 5-7 लेखक झाले, त्यांनी पैसे घेतले, त्याप्रमाणे वेळ लावला आणि जवळजवळ 6-7 वर्ष अनेक लोकांनी मिळून वेळ काढला, पैसे काढले आणि लिहिलं मात्र काहीही नाही. आणि लिहिलं असेल ते नुसतं 10 फुटावरती ठेवून तिथून एक शब्द वाचण्याच्या सुद्धा लायकीचं नव्हतं. आता जर आपल्याला काहीतरी एक ध्येय समोर ठेवून एखादं काम करायचं असेल तर त्याकरता जो लिहिणारा असतो किंवा काम करणारा असतो तो आणि जो काम करायला मदत करत असतो तो, हे दोघंही तितकेच तरबेज असावे लागतात त्याच्याकरता. हे घडलं नाही. आणि जर सावरकरांच्यावर चित्रपट करायचा असेल तर तो परिपूर्णच झाला पाहिजे. आणि सावरकर जसं जगले आयुष्यात, त्यांनी जे केलं ते तसंच लोकांच्या समोर यायला पाहिजे. तर सावरकरांच्याकरता किंवा सावरकरांच्यावरती चित्रपट काढण्यामध्ये अर्थ आहे. नाहीतर कशासाठी चित्रपट काढायचा. हे सगळं सोडून मी जे केलं ते त्याचं कारण असं होतं की मला जोपर्यंत उत्तम लिहिणारा लेखक आणि उत्तम दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक असे सापडत नव्हते तोपर्यंत मी या सगळ्यांच्या टीका वाचत होतो. एक शब्द त्याच्यावरती उच्चारत नव्हतो, त्याचं कोणाला उत्तर देत नव्हतो. मी
एवढंच ठरवलं होतं की हे सगळं होणारच आहे, त्यात लोकांची चूक नाही आहे, परंतु माझीही चूक नाही आहे. मला जे करायचं आहे ते माझ्या कल्पनेप्रमाणेच करायचं आहे आणि कल्पनेप्रमाणे होणार नसेल तर मी मरून जाईन, परंतु हे असं वाटेल ते करणार नाही. यदि एक गाल पर तमाचा खाने के बाद हम दूसरा गाल पेश करेंगे तो हमें दूसरे तमाचे के स्थान पर स्नेह मिलेगा. आपकी बात मनुष्यों के संबंध में सच हो सकती है, परंतु राक्षसों और पशुओं से ऐसी अपेक्षा नहीं की जा सकती. हमारा कर्तव्य है कि हम देश में रहने वाले हिंदुओं, मुसलमानों, ईसाइयों और यहूदियों में ये पवित्र भाव जागृत कर सके कि हम सब सबसे पहले हिंदुस्तानी हैं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट वीर सावरकर हा जगातला पहिला चित्रपट आहे, जगातला, की जो जनतेने दिलेल्या पैशातून निर्माण झालेला चित्रपट आहे. असा आजपर्यंत कुठलाही चित्रपट नाही. हा यातली पै ही सुरुवातीला जी जमली आहे ती लोकांनी दिलेली आहे. 5 रुपयापासून ते 5 लाखापर्यंत लोकांनी पैसे दिलेले आहेत, निरनिराळ्या संस्थांनी पैसे दिलेले आहेत, परंतु ते फायनान्सर नाहीत किंवा ते कोणी पैसेवाले आहेत आणि म्हणून त्यांच्याकडून किंवा शासनाकडून आम्ही पैसे मागायचे आणि त्याला द्यायचे असं कधीही काही घडलेलं नाही. आम्ही लोकांच्याकडे पैसे मागायचं ठरवलं, त्याकरता आम्ही महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही हिंडलो. त्या ठिकाणी एक समिती स्थापन केली, स्थानिक समिती, आणि त्या समितीने हा प्रचार करायचा, त्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचार करायचा आणि त्या प्रचारामुळे लोक आकर्षित होत की हे काहीतरी वेगळं आहे प्रकरण. आणि दुसरं एक होतं की सुदैवाने जे मी नाव मिळवलं आहे बरं का, त्याचा उपयोग अतिशय होत असे. सुधीर फडके आपल्या गावामध्ये येणार आहेत किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत असं नुसतं ऐकलं तरी हजारो लोक माझ्या भोवती जमत आणि आजही तीच अवस्था आहे बरं का. त्यामुळे याला एवढं सांगायला हरकत नाही की इतरांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, तसा माझा प्रयत्नामध्ये हाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की माझ्या नावाचा उपयोग झाला पुष्कळ आणि त्यामुळे लोकांनी मुक्त हस्ताने पैसे दिले. एक ग्रस्त आले, सांगतोय माझं हे घर, हे समोरचं दार, आणि त्यांनी दारावरची घंटा वाजवली नाही, टक 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 असं कडी वाजवली. मी गेलो आणि मला म्हणाले, धोतर नेसलेले, चप्पल साधारण अगदी चांगली अर्धवट अशी चप्पल, कुडता म्हणजे सदरा आणि तो कोट आणि टोपी असे होते. मी म्हटलं आपण आत या. नाही म्हणाले, मी आत नाही येत, मी इथंच थांबतो. मी म्हटलं अहो, माझ्याकडे येणारा प्रत्येक मनुष्य त्याला मी आत घेतो, त्याचं स्वागत करतो, हा माझा धर्म आहे बरं का. नाही म्हणाले हात जोडून की मी आत नाही येणार. मी त्यांना हात धरून आत आणला आणि बाहेर उभं राहूनच ते अगोदर म्हणाले की मी काही पैसे द्यायला आलो आहे बरं का. मी सामान्य मनुष्य आहे, गरीब मनुष्य आहे, पण मला या कार्याकरता काहीतरी द्यावं अशी इच्छा आहे. आणि म्हणाले मी 5 रुपये फक्त देऊ शकतो, आपण घ्याल का. हे घ्याल का म्हटल्यानंतर ते ऐकूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं, खरं सांगतो. घ्याल काय. मी त्यांना म्हटलं अगोदर आत या. त्यांना इथं बसवलं आणि त्यांना सांगितलं अहो, कुठल्याही कोट्याधीशाने दिलेल्या 5 लाखांच्या किंवा 5 कोटीच्या रुपयापेक्षा हे तुमचे 5 रुपये हे जास्त मोलाचे आहे. अशा पर आणखीन उदाहरणं सांगतो की अनेक म्हाताऱ्या बायका म्हणजे वृद्ध झालेल्या ज्या विधवाई होत्या, त्यात 3-4 अशा बायका पुण्यातल्या, मुंबईतल्या, त्यांनी व्रत घेतलं होतं हे की घरोघरी जायचं आणि लोकांच्याकडून पैसे आणायचे, पैसे घ्यायचे आणि ते म्हणजे
1 रुपयापासून 10 रुपये, 15 रुपये, 25 रुपये जे मिळतील ते, आणि असे करून लाख लाख, दीड लाख रुपये मिळवणाऱ्या अशा 3-4 अशा अत्यंत काय त्यांचं वर्णन कुठल्या शब्दामध्ये करायचं कळत नाही. आणि आज दुर्दैव असं आहे की त्यांच्यापैकी आता कोणीही जीवित नाही आहेत. की माझी फार इच्छा होती की लवकरात लवकर चित्रपट व्हावा आणि तो त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना पाहायला मिळावा. त्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची आणि थोड्याच वेळात मला फोन केला आणि सांगितलं की मी आज मुख्यमंत्री झालो आहे आणि आता आपल्या चित्रपटाकरता जे जे काही करावं लागेल ते सगळं मग मी करणार आहे, बरं का. नंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो तर ते आमची जी काय आम्हाला जी मदत लागत होती ती आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही उठलो, ते म्हणाले अहो तुम्ही पैसे मागितले नाहीत, बरं का. मी म्हटलं आम्ही जो ट्रस्ट केला त्याच्यामध्ये एक नियम केला आहे, कुठल्याही फायनान्सरकडे किंवा कुठल्याही शासनाकडे पैसे मागायचे नाहीत. पैसा हा सामान्य आणि सर्वसामान्य जनतेनेच दिला पाहिजे किंवा जनतेने दिला पाहिजे असं आम्ही ठरवलं आहे. म्हणून मला पैसे मागता येत नाहीत, बरं का. पुष्कळ वेळा झाला याची पुनरुक्ती पुष्कळ वेळा झाली आणि एकदा मी प्रत्येक वेळा माझं उत्तर तेच असे, त्यांचा प्रश्न तोच असे. आणि शेवटी एकदा इस्रायलला एका महाराष्ट्रीय लोकांच्याच एका संस्थेचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये माझा सत्कार व्हायचा होता आणि म्हणून मला हे लोक त्या बरोबर घेऊन गेले. तिथे पहिल्या दिवशी आपला जो ॲम्बॅसेडर आहे, तो वकील आपला आपल्या देशाचा, त्याने आम्हाला पार्टी दिली पहिल्या दिवशी. संध्याकाळी पार्टी होती आणि बाहेरच्या बागेमध्ये अशी होती. तर तिथे मंत्री, बरं का, उपमंत्रीसुद्धा किंवा असं कोणी असला तरी मंत्री म्हटलं किंवा असा अधिकारी म्हटलं की लोक त्यांच्याकडे त्यांच्या शेजारी किंवा त्यांच्या भोवती नेहमी घराळा घालत असतात. तसं त्यांच्या मनोहर जोशींच्या भोवतीसुद्धा घराळा होता. परंतु परमेश्वराच्या काय मनात आलं मला माहिती नाही. एक क्षण असा आला की बाकी सगळे लोक दुसरीकडे गेले आणि मी आणि मनोहर जोशी समोरासमोर असे उभे होतो. आणि मी म्हटलं मला 5 मिनिटाचं माझं काम आहे, 5 मिनिटात मी संपवेन. तर ते म्हणाले असं करूया, समोर वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली मी 2 खुर्च्या मागवतो आणि तुम्ही सांगा. त्यांनी खुर्च्या मागवल्या, मी बसलो. खरोखरीच 5 मिनिटामध्ये माझं काम संपलं. मी म्हटलं माझं काम संपलं आहे, आपण आता उठायला हरकत नाही. म्हणाले मी जितक्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला आहे तितक्या वेळेला तुम्ही त्याचं उत्तर जे दिलं आहे ते आज मला अपेक्षित नाही आहे, पण म्हणून मी तुम्हाला पुन्हा विचारतो, तुम्ही पैसे का नाही मागत? आम्ही द्यायला तयार आहोत. मी म्हटलं ज्या अपेक्षेने तुम्ही प्रश्न विचारता त्याच अपेक्षेने किंवा त्याच्या निमित्ताने मला तेच उत्तर द्यावं लागतं, मी काय करू? आणि त्यानंतर चमत्कार म्हणजे मनोहर जोशी म्हणाले समजा तुम्ही न मागता आम्ही पैसे दिले तर तुम्ही घ्याल की नाही? मी म्हटलं आनंदाने घेऊ. प्रत्येक जो देणगीदार येतो, बरं का, तो प्रत्येक देणगीदार आम्हाला त्याने 1 रुपया द्यावो, लाख रुपये द्यावोत, आम्ही आनंदाने स्वीकार करतो, बरं का. त्यांना पावती देतो त्याची आणि एक अतिशय उत्तम पत्र देतो त्यांना. तसं आम्ही तुम्हालाही देऊ. आणि त्यांनी खरोखरीच त्यानंतर काही दिवसांनी ते 50 लाख रुपये दिले. आणि त्यानंतर दुसरं उदाहरण म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी 1.5 कोटी रुपये दिले. कष्ट सहने का उद्देश्य क्या है? देश की स्वतंत्रता प्राप्ति. जब ये सोचकर अत्याचारों को सहा जाएगा तो शरीर त्यागने का ख्याल भी नहीं आएगा. मर ही गए तो देश को स्वतंत्र कराने का व्रत कैसे पूरा होगा?
जिस सेना के तुम सैनिक हो उसका काम करते करते मरो। इन यंत्रणाओं और तकलीफों के विरुद्ध संघर्ष करो, फाइट बैक। लज्जाजनक अमानवीय स्थितियों में भी जीना मत छोड़ो, अन्याय को अस्वीकार करो, प्रतिकार करो, हड़ताल करो। आणि परमेश्वराने शेवटी वेद राही यांच्यासारखा अतिशय उत्तम असा दिग्दर्शक माझ्या स्वाधीन केला. मी त्यांना 3 वेळा विचारलं होतं आणि 3ही वेळेला आमचं ठरूनसुद्धा ते ठरूनसुद्धा ते रहित झालं होतं. कारण पुन्हा मतभेद, शेवटचा भाग कसा असावा सावरकरांच्या जीवनाचा याच्याबद्दल मतभेद. आणि त्यांचं म्हणणं की मी बदलणार नाही. आणि मी म्हटलं तुम्ही जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊ शकणार नाही. पण 3ऱ्या वेळेला त्यांनी सांगितलं की मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी प्रयत्न करीन. चित्रपट तयार व्हायला उशीर झाला, मान्य आहे. उशीर झाला म्हणून इतका चित्रपट चांगला झाला हेही लोकांनी मान्य करायला पाहिजे, बरं का. किती लोक चांगले यासाठी मिळावेत. आज सावरकर जो काम करतो आहे सावरकर म्हणून, ते शैलेंद्र गौड हे त्याचं नाव. हा या उत्तर प्रदेशामधला आहे. दिल्लीला जाऊन शिकलेला आहे, डिलीट झालेला आहे. ज्यांनी कर्जन वाहिलेलं गोळी घातली, बरं का, त्याचं काम ज्यांनी केलं आहे त्या कामासाठी म्हणून हा तरुण आम्ही निवडला होता. खरं पाहिल्याबरोबर म्हणजे अगोदर बोलायच्या अगोदर. आणि म्हणून त्याला त्याचं जे काही बोलणं आहे, बरं का, ते त्याला लिहून दिलं होतं. ते त्याला 2-3 वेळा वाचायला सांगितलं आणि नंतर तो कागद काढून त्याच्याकडून घेतला आणि बोलायला सांगितलं. तर तो इतका छान बोलला, बरं का. मदनलाल धिंगरा त्याचं नाव, बरोबर धिंगरा. हां. तर ते भाषण ते बोललेलं त्याने ऐकल्याबरोबर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकदम एकच विचार आला की हा मदनलाल धिंगराने, हा सावरकर. बॅरी जो अंदमानचा जेलर, जो यमदूत नव्हे, प्रत्यक्ष यमच. म्हणजे यम काय छळ करेल, बरं का. यमाला सुद्धा लाज वाटावी असे भयानक छळ त्या अंदमानच्या कारागृहामध्ये होते, बरं का. आणि अशा ठिकाणी तो जो बॅरी होता, छळ करणारा सगळा, तो बॅरीसुद्धा इतका उत्तम मिळाला आहे. त्याने अशा तऱ्हेचा रोल कधीही केलेला नव्हता, पण त्याने हा जो रोल केला आहे, अमर रोल केला आहे. सावरकर, ये सब तुम्हारी वजह से हो रहा है. मैं सबको दीवारों से उल्टा लटका दूंगा. अगर हम पर और ज्यादती की गई तो हम ईंट का जवाब पत्थर से देंगे. यहां सब मरने मारने पर उतर आए. और तुम ये मत भूलो कि सांप अपनी रक्षा के लिए कैसे वार करता है. मेरी जेल में एक ही सांप है, मैं. डू यू अंडरस्टैंड मिस्टर बैरिस्टर? म्हणजे मी आता जसं सावरकरांना अनेक वेळा पाहिलंय तसं त्यांच्या पत्नींना सुद्धा अनेक वेळा पाहिलंय. माई, त्यांना माई म्हणत, सावरकर सुद्धा त्यांना माईच म्हणत, बरं का. तर माईनं पाहिलंय मी. आणि नवनी पर्यायाला पाहिल्याबरोबर असं वाटलं की जवळजवळ माईच आहेत. मैं तुम्हें कुछ देकर जाना चाहता हूं. समझ में नहीं आ रहा कि क्या देकर जाऊं. ये है ना, और क्या देना चाहते हो? सच कहा तुमने. प्रभाकर के रूप में मैं तुम्हें अपना सब कुछ देकर जा रहा हूं. प्रत्येक माणूस, बरं का, त्यातला हा अत्यंत उत्तमातला उत्तम असा नट आहे. Vinayak Damodar Savarkar. He's coming here to become a barrister. सावरकर हा विषयच कोणाला माहिती नाही. टिळकांच्यावर चित्रपट निघाला किंवा आता भगतसिंगावरती. आता भगतसिंग प्रत्येक माणसाला माहिती आहे, या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे भगतसिंग माहिती आहेत, बरं का. पण सावरकर माहीत नाहीत. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे शासन होतं वर्षानुवर्ष, त्या शासनाने ठरवून सावरकर हे नावसुद्धा कोणाच्या कानावरती पडता कामा नये
अशा तऱ्हेनं त्यांना नेस्तनाबूत करून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही हा चित्रपट सुरू करायचं ठरवलं आणि त्याकरता जेव्हा प्रचार सुरू केला त्यावेळेला लोकांना कळलं की सावरकर नावाचा एवढा एक मोठा माणूस होता आणि त्याच्यासाठी चित्रपट होतो आहे आणि त्याकरता आपण पैसे द्यायला पाहिजेत. त्यांचा चित्रपट लागायला ठिकठिकाणी लागायला वेळ लागेल, पण लागतो ज्या वेळेला आणि लोक बघतात त्यावेळेला सांगतो की ते जे उद्गार काढतात बरं का, याच्यापेक्षा चांगलं असं काही जगामध्ये असूच शकत नाही. इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात चित्रपटाची. आणि अक्षरशः मी पाहिलं लोक ज्यावेळेला मी काही लोकांच्या मध्ये बसून प्रेक्षकांच्या मध्ये बघितले, लोक रडत असतात, हुंदके देत असतात बरं का. म्हणजे प्रत्येक जण ज्याने 100 लोक जर चित्रपट बघत असतील तर 100पैकी 100 लोक हे डोळ्यातून अश्रू गाळत असतात आणि नंतर बाहेर येताना लोक माझ्या पाया पडतात आणि सांगत मला की अशा तऱ्हेचं सांगतात की ज्या वेळेला लोकांना काहीही माहीत नव्हतं अशा एका अद्वितीय माणसाचं तुम्ही आम्हाला दर्शन आज घडवलं बरं का. इंदुभूषण ने ठीक किया. इस नर्क से छूटने का यही एक उपाय है. मुझे भी आत्महत्या कर लेनी चाहिए. ये तुम क्या सोचने लगे सावरकर? तुम भी अंग्रेजों की इच्छा पूर्ति करने लगे? वो तो चाहते ही हैं कि तुम टूट जाओ, समाप्त हो जाओ. तुम्हारी शपथ का क्या हुआ? तुम्हें तो अंतिम सांस तक लड़ना है. मैं लड़ूंगा, मैं हारूंगा नहीं. मुझे देश को स्वतंत्र कराना है. मैं कोलू चलाऊंगा. हां, मैं कोलू चलाऊंगा. असं वाटतं की त्यांच्याजवळ जे पुण्य साठवलेलं आहे ते सगळं ते पुण्य मला अर्पण करतायत जणू काही. मी एकदा टोरंटोहून कॅनडामधल्या न्यूयॉर्कला चाललो होतो आणि आम्ही बहुसंख्य जे प्रवासी होते ते अमेरिकन होते, कॅनेडियन होते. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की पाश्चात्य देशांच्यामध्ये फार पूर्वीपासून लायब्ररीज बरं का ही वस्तू ही त्यांनी अत्यंत मोलाने जपलेली आहे बरं का. तसं प्रत्येक मोठ्या शहरामध्ये लायब्ररी असतेच असते आणि त्या बहुतेक लायब्ररीजमध्ये जगातल्या अनेक भाषामधली पुस्तकं असतात. तर तसं एक आणि अमेरिकन लोकांना ती वाटण्याची सवय आहे, इंग्लिश लोकांना वाटण्याची सवय आहे. आम्हाला नव्हती ती आता थोडी वाढायला लागली आहे बरं का. तर एक अमेरिकन माझ्या शेजारी होता या विमान प्रवासामध्ये. तर तो त्याने पहिल्यांदा विचारला, एक्सक्यूज मी, आर यू एन इंडियन? मी म्हटलं येस बरं का. आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली बरं का. आणि तो म्हणाला की तुमच्या देशामध्ये सावरकर नावाचा कोणी माणूस होता का हो बरं का. मी म्हटलं होता, अद्वितीय माणूस होता. तर तो खुलला जास्त. तो म्हणाला त्याचं चरित्र मी वाचलं आहे या इंग्लिशमध्ये जे सावरकर चरित्र आहे बरं का. तर ते चरित्र सगळीकडे आहे आता. आणि मी तुम्हाला माझं मत सांगतो, तुम्ही इतके मराठीत सांगायचं म्हटलं तर असं सांगता येईल की नतद्रष्ट आहात तुम्ही सगळे लोक बरं का. आणि जगाला नालायक आहात अशा शब्दामध्ये तो बोलत होता. तो म्हणाला हा मनुष्य जर अमेरिकेत जन्माला असता, प्रत्येक शब्द यातला जपून ठेवण्यासारखा आहे की हा सावरकर हा मनुष्य जर अमेरिकेत जन्माला असता तर अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला असता.
आणि तुम्ही या माणसाची काय अवस्था करून सोडली आहे. हे एका अमेरिकन माणसाचे उद्गार आहेत. खरं आहे. काय बोलणार मी, बोलायला काही शब्दच नव्हते. खाली मान घालून बसणं या व्यतिरिक्त मी दुसरं काही करू शकलो नाही. हम अंग्रेजों को भारतवर्ष का नाश नहीं करने देंगे. आज उन्होंने बंगाल का विभाजन किया है तो कल वो सारे देश के टुकड़े करेंगे. उनकी बनाई हुई सभी चीजों का बहिष्कार करें. वंदे आज हा जो चित्रपट लोक बघतायत आणि जो आम्ही केलेला तयार आहे तो चित्रपट सावरकरांचं सबंध आयुष्य दाखवणारा नाही आहे. आम्हाला माहीत आहे की सबंध राजकारण हा जो त्यांच्या आयुष्यातला मोठा भाग आहे तो राजकारणाचा भाग आम्ही फारसा दाखवू शकलो नाही आहे. त्याची नुसती सुरुवात चुणूक आहे, बाकी इतर काही दाखवू शकलो नाही. याचं कारण असं की 3 तासाच्यापेक्षा जास्त चित्रपट होऊ शकत नाही आणि तसा जर लावला तर कदाचित आणि लोकांना नाही आवडला समजा तर लोक उठून जातील आणि सेन्सॉरच्या दृष्टीने सुद्धा ते अयोग्य आहे. त्यामुळे जो शेवटचा भाग मला हवा होता तसा तितका आम्ही करू शकलो नाही आहे. अजून इच्छा आहे कधी केव्हा तरी पुन्हा उठावं आणि तो शेवटचा भाग करावा. मैं इतने वर्षों से हिंदू युवकों से कहता आ रहा हूं, सेना में जाइए, बंदूकें उठाइए. हाथ में बंदूकें होंगी तो वो ये भी सोच लेंगे कि अवसर आने पर बंदूक की नोक किस दिशा में मोड़नी है. आपने चिट्ठी में पढ़ लिया है कि जापान भी युद्ध में कूदने के लिए तैयार है. रास बिहारी बोस विधिवत रूप से सेना का संगठन करना चाहते हैं. इतिहास करवट ले रहा है सुभाष बाबू, हमें इसका फायदा उठाना चाहिए. ब्रिटेन युद्ध में कूद चुका है. अगर एक हिंदी सेना उनके सामने खड़ी कर दी जाए तो वे स्वयं ही हिंदुस्तानियों को स्वतंत्रता देने के लिए बाध्य हो जाएंगे. मला असं वाटत नाही. माझं आयुष्य आहे आज 83 वर्षाचं आणि लवकरच 84 वर्ष लागेल. या काळामध्ये सुद्धा मी ताठ कण्यासारखा उभा राहून मी सगळं हे करून घेतलं इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं. मी एकटा माणूस अशी कामं कधीही करू शकत नाही आणि याकरता अनेकांचं सहाय्य लागतं. अनेक सहकार्य होते. हमारा कर्तव्य है कि हम देश में रहने वाले हिंदुओं, मुसलमानों, ईसाइयों और यहूदियों में ये पवित्र भाव जागृत कर सके कि हम सबसे पहले हिंदुस्तानी हैं. इस पीढ़ी में नहीं तो अगली पीढ़ी में मेरी ये महत्वाकांक्षा अवश्य सत्य सिद्ध होगी. यदि वो गलत साबित हुई तो मैं पागल कहलाऊंगा और सत्य सिद्ध हुई तो लोग मुझे दृष्टा कहेंगे. त्यांची आठवण आता अनेक आठवणी आहेत परंतु त्यांची संगीतातली आठवण सांगतो. सांगा. हां तर काय त्यांची जी एक कविता आहे अत्यंत लोकप्रिय कविता आणि काव्य म्हणून सुद्धा ज्या कवितेला अतिशय उच्चतर स्थान आहे अशी ती कविता. ने मजसे ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला. तर मी सावरकरांना त्यांच्या जीवनामध्ये असा एक दिवस आला की ज्या दिवशी त्यांच्या काळ्या पाण्याची म्हणजे या शिक्षेची 50 वर्ष संपली. ज्या दिवशी अंदमानामधून सुटून या जगामध्ये येणार होते तो दिवस ते जिवंत आहेत, कार्यरत आहेत बरं का. अशा स्थितीमध्ये असताना तो त्यांचा मृत्युंजय दिन असा साजरा केला गेला. सर्व हिंदुस्थानभर साजरा केला गेला आणि त्या दिवशी मुंबईमध्ये तो दिन साजरा केला गेला जहांगीर हॉलमध्ये. आणि त्यावेळेला या मुंबई महानगरीचे
जे मुख्य म्हणजे त्यांना काय म्हणता आपण त्यांना महापौर का शरीफ? महापौर. हां, त्या दिवशी हां. मुंबईमध्ये तो दिवस साजरा केला गेला. आणि तो कोणाकडून साजरा केला गेला तर मुंबई महानगरपालिकेकडून. अच्छा. बरं का. आणि महानगरपालिकेचे प्रमुख कोण होते तर कॉम्रेड मिरजकर, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होता. आणि मला त्यांची ही कविता म्हणण्याकरता म्हणून मुद्दाम बोलावलं होतं. तर मी असं आपल्याला कल्पना असेल की जहांगीर हॉल केवढा मोठा, तर संबंध जहांगीर हॉल तुडुंब भरलेला. ते वरती स्टेज जे आहे त्या स्टेजवरती बरीच माणसं अशी बसलेली होती. अशी अर्धवर्तुळ असं करून बसलेली होती. आणि मी प्रेक्षकांच्याकडे बघून म्हणजे जे स्टेजवरती जे म्हणजे स्टेजवरती जे बसलेले होते त्यांच्याकडे पाठ करून अर्थात नैसर्गिकरित्या माझी पाठ सावरकरांच्याकडेच होती. आणि मी ती कविता म्हटली आणि खाली उतरलो. मला त्या जे श्रोते होते, प्रेक्षक होते, त्यांच्यापैकी काही लोकांनी सांगितलं, हो तुम्ही ही ती कविता म्हणत होतात आणि त्यावेळेला सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आता हा एक समारंभ झाला. त्यानंतर काही दिवसांनी, अगदी थोड्या दिवसांनी पुण्यामध्ये नगर वाचन मंदिर म्हणून एक मोठी संस्था आहे, फार प्राचीन काळापासून संस्था आहे. तर त्याने सावरकरांचा हा मृत्युंजय दिन साजरा करायचं ठरवलं आणि मलाच बोलवलं हीच कविता म्हणण्याकरता म्हणून. मी गेलो. प्रसंग तसाच, माझी पाठ सावरकरांच्याकडे आणि चेहरा माझा सगळा प्रेक्षकांच्याकडे. तसंच म्हटली, तशीच ती मी कविता म्हटली. आणि त्यानंतर सावरकर या व्यासपीठावरून ते खाली उतरत होते. 2-3 पायऱ्या असतील, जास्त नव्हत्या. तर मी त्या पायऱ्यांजवळच उभा होतो. तर माझ्या खांद्यावर असा हात ठेवून किंवा खांद्याचा आधार घेऊन म्हणा, ते 2-3 पायऱ्या उतरत होते. आणि त्या उतरता मला म्हणाले, अरे तू माझी ती एकच कविता का म्हणतोस, बरं का, नेहमी मला तुझं गीत रामायण ऐकायचं आहे, बरं का. मी म्हटलं, मी केव्हाही आपण सांगा, ज्या वेळेला सांगाल त्या वेळेला मी माझ्या थोडेसे साथीदार घेऊन येईन, आपल्या घरी येईन आणि आपल्याला मनसोक्त गाणं ऐकवेल गीत रामायणाचं. तर ते म्हणाले, नाही, असं घरामध्ये बसून ऐकणं वगैरे हे खरं नाही. ते म्हणाले, समुदायामध्ये जाऊन ऐकलं पाहिजे. म्हटलं, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यात कधीच ऐकणार नाही, कारण तुम्ही समुदायामध्ये आपणहून जाणार नाही काही कारणाशिवाय. आणि ते कारणं असे असतील की त्या ठिकाणी गाण्याला काही कारण नसेल. मग माझ्या लक्षात आलं की त्याच दिवशी रात्री पुण्यातल्या शिवाजी मंदिरमध्ये पुण्यातले त्यावेळचे महापौर होते गणपतराव नलावडे, त्यांचा सत्कार सावरकरांच्या हस्तेच त्या शिवाजी मंदिरमध्ये व्हायचा होता. तेव्हा तात्यानं म्हटलं, तात्या की आज ही संधी आहे की आपण त्यांचा सत्कार करणार आहात गणपतरावांचा, आणि त्यावेळेला मी गीत रामायणाचं एक गीत मी आपल्याला ऐकवेन. पण म्हटलं, माझी अट आहे. ते म्हटले, काय आहे? मी म्हटलं, तुमच्याकडे पाठ करून मी म्हणणार नाही, तुम्ही माझ्या समोर असलं पाहिजे. तर ते म्हणाले, तशी कशी व्यवस्था करता येईल ती त्या लोकांना सांगून तू करून घे.
त्याप्रमाणे मी त्याची तशी व्यवस्था करून घेतली. चौथऱ्यावरतीच भरपूर जागा आहे, तर तिथे मी मध्यभागी गायला म्हणून बसलो. तर अशा या कोणामध्ये सावरकरांच्या करता एक गादी आणि एक लोड किंवा तक्या असं काहीतरी असं तिथे ठेवायला सांगितलं होतं. आणि ताता आल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही आपण इथे बसायचं आहे. आणि मी समुदायाकडे तसंच आपल्याकडे पण मी दृष्टी लावून मधून मी म्हणणार आहे. आणि मग गाणं ते गीत सुरू झालं. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कोणाचा, पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा. हे गीत मी म्हणायला सुरुवात केली. आणि ते गीत भरताला ते गीत म्हणजे भरताला राम समजावून सांगतायत की मी समजावून सांगतायत की मी वनामध्ये चाललो आहे बरं का, परंतु पित्याच्या आज्ञेप्रमाणे आणि आईच्या इच्छेप्रमाणे तो राज्य तुझं आहे आणि तू स्वतः जाऊन राज्याभिषेक करून घे असं अशा तऱ्हेचं साधारण ते भरताची समजूत घालणारं असं ते गीत आहे. त्या गीतामध्ये एक कडवं आहे आणि ते कडवं हे अत्यंत महत्त्वाचं कडवं आहे सावरकरांच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये एक कडवं असं आहे की नको आसू ढाळू आता पूस लोचनास, नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानव. ही मी बारकाईने न कळतच माझे डोळे सावरकरांच्याकडे वळत होते. आणि मी पाहिलं तर दुसरी आणि तिसरी ओळ सुरू झाली आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू. त्यांचं आयुष्य म्हणजे असंच होतं. त्यांना शेवटपर्यंत वनवास पत्करावा लागला आणि राज्यकर्ते वेगळेच होते बरं का. तर हा एक प्रसंग असा आहे की ज्या वेळेला ते गीत संपवलं मी आणि सावरकरांच्या जवळ गेलो बरं का. त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाले की मला कळत नाही की मी तुझं आधी कौतुक करू का माडगुळकरांचं आधी कौतुक करू, मला कळत नाही म्हणाले. खरंच आता याच्यापेक्षा जगामध्ये आयुष्यामध्ये मिळवायचं आणखीन काय असतं सांगा. तसा मी भाग्यवान आहे. संगीतरूपी महासागरातला सुमधुर सुरावटींचा एक अलौकिक स्वर अर्थात बाबूजी. स्पष्ट उच्चार, उत्कट भाव आणि शब्दांना अर्थ प्राप्त करून देणारे सूर गेली 7 दशकं अव्याहतपणे मराठी मनांच्या हृदयात एक आगळं वेगळं स्थान निर्माण करून राहिले. पहाटेच्या शांत वेळी मनाला भिडणारा गंधर्व सूर उत्तर रात्रीपर्यंत मनात रिंगाळत राहिला. गीत कुठलंही असो, सागराच्या मंथनाचं असो किंवा मनाच्या भावांवर तरंगणारं असो, ईश्वराशी तल्लीनता साधणारं भक्तिमय वातावरण असो, प्रियकरानं विरहानं घातलेली साथ असो, भावा बहिणीच्या नात्यातला अवखळपणा असो, गीत कुठलंही असो, बाबूजींच्या परिसस्पर्शानं ते उजळून निघालं. सप्तस्वरांच्या स्वर्गामधुनी 9 रसांच्या 9 स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोतेजन नाहती. अशी अवस्था मराठी भावविश्वाची झाली आहे. उत्कट ध्येयनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि तत्वांशी एकनिष्ठता याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे बाबूजी. बाबूजी म्हणजे एक अलौकिक स्वरयात्री. आपल्या स्वरांनी आणि सुरांनी तिन्ही लोकात आनंदाचे क्षण विखरून दूरच्या प्रवासाला निघून गेला. भावविकल ओठांवर शब्द मूक झाले
आर्त धुंद गीतातील सूर सूर संपले.